नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं 2 गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतुस जप्त केले. पोलिसांनी विकीवीर आणि विक्रम कुलथे या दोघांना ताब्यात घेतले. 30 डिसेंबर 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की कादराबाद परिसरातील विकीवीर हा अलंकार टॉकीज परिसरात अवैध पिस्तल विक्री करतोय. त्यावरून विकीवीरला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या चौकशीतून 2 अन्य आरोपींची नावं सुद्धा समोर आली आणि विक्रम कुलथे याला सुद्धा अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी कबूल केले की त्यांनी 2 गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतूस झाडाखाली लपून ठेवले होते. पोलिसांनी ते जप्त केलेले आहे. त्या प्रकरणात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 1 आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडदेव गावातून धक्कादायक बातमी समोर येते. 53 वर्षीय अनिल कृष्णा आधावडे यांच्यावर गुडदेव गावातील गुंडांनी दुचाकी हटवण्याच्या किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. दगडांनी मारहाण करत त्यांचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यातील आरोपींविरुद्ध त्वरित कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप पीडितांच्या कुटुंबियांनी नवघर पोलीस ठाण्यात केलेला आहे. पीडित अनिल आधावडे यांच्यावर इथे उपचार सुरू असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलाय. पीडितेच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आरोपींचा चेहरा दिसत असतानाही पोलिसांनी कोणतीही तात्काळ कारवाई केली नाही. त्याचबरोबर पीडिताच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांचीच जी मारहाण झाल्याचा दावा देखील करण्यात आलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर आणि पीडित व्यक्ती स्पष्टपणे दिसत असतानाही पोलिसांची निष्क्रियता नागरिकांच्या संतापाचं कारण बनली आहे. कुटुंबियांनी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे गेल्यावर आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप सुद्धा इथे करण्यात आलाय. तसंच पीडिताच्या कुटुंबियांनी म्हटलंय की आरोपींनी त्यांच्यावरही मारहाण केली आणि त्यावरूनच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो. या प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून निष्पक्ष तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी. माझं नाव नंदिनी आधवडे पाटील. आम्ही गोदेव गावात राहतो. माझे यजमान अनिल आधवडे. मी शुक्रवारी संध्याकाळी माझ्या बहिणीकडे गेले होते. 4 वाजता घरून निघाले आणि त्याच्यानंतर आमच्या म्हणजे फर्निचरचं काम चालू आहे. तर बिल्डिंगच्या मागच्या साईडला तो बाहेर कटिंगचं काम वगैरे करत होता फर्निचरवाला. तिकडे माझे मिस्टर उभे होते आणि आमचा जो केअरटेकर आहे तो खालच्या रूमचा एक दरवाजा बंद करत होता. त्यावेळेला अचानक निलेश लक्ष्मण पाटील, विक्रम लक्ष्मण पाटील, जे माझे लहान काकांची माझ्या वडिलांचे सख्खे भाऊ लहान, त्यांची मुलं आहेत, ती रिअल कझिन्स आहेत माझे ते. तर आणि दुसरा आणखी रिअल कझिनचा मुलगा सागर नरेश पाटील, हे लोक डायरेक्टली आले मारायला. निलेश आणि विक्रमने आमच्या केअरटेकरला मारायला सुरुवात केली आणि त्याच्यात मग माझे मिस्टर मागून ओरडत आले की अरे का मारताय त्याला, मारू नका म्हणून. तर मग ते बाईक बाजूला केली, स्वतःला शाळा असं काहीतरी भरपूर शिवीगाळ केली. तर माझे मिस्टर एवढे होते, आम्ही तुमच्या बाईकला हात सुद्धा लावलेला नाही आणि माझ्या माणसाने पण नाही लावलाय. मला इतकं वाटतं की तुम्ही हे सीसीटीव्ही चेक करा. आमचे ना तुमच्या बाजूला आहेत नरेश परशुराम पाटील, त्यांचे सीसीटीव्ही लागले, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा की कोणी बाईक बाजूला केली. नंतर तुम्ही माणसाला मारायला, पण ऐकूनच नाही घेतलं. त्यांनी ढकलत मागच्या साईडला नेलं. मे बी त्यांना असं वाटलं असेल की मागच्या साईडला आमचा कॅमेरा नाहीये म्हणून मागच्या साईडला नेलं आणि खूप मारलं. तुम्ही बघू शकता सीसीटीव्ही फुटेज मध्ये. मला संध्याकाळी कॉल आला मम्मीचा. एक फर्स्ट कॉल तिचा आलेला, ती गेलेली मावशीकडे. एकतर फर्स्ट कॉल आलेला, आम्ही आरामात बोललो, ठीक आहे सगळं झालं. 15 मिनिटानंतर परत तिचा कॉल आला आणि रडायलाच लागली. म्हणली निलेश मामा, विक्रम मामाने तुझ्या पप्पांना मारलेलं आहे, डोक्यावर मारलंय, दगडाने मारलंय. मी जे होतं हातात सोडून मी निघाली, तशीच निघाली. इकडे आले हॉस्पिटलला, त्यांना विचारलं कुठे येत आहे. हॉस्पिटलला आले. त्याची पहिला अवस्था बघितली काय, पूर्ण शर्ट बनियन सगळा रक्ताने भरलेला होता. मी येईपर्यंत टाके मारलेले होते. इकडच्या डॉक्टरांनी सांगून टाके मारलेले. MLC काढली. MLC मध्ये सगळं त्यांचं नोंदलं गेलं. डोक्यावर मार आहे तर MLC काढावाच लागतो. MLC इज अ मेडिकल लिगल केस, त्याच्यावर आपल्या FIR जातो. MLC काढली त्याच्यावर आणि त्यांना ऍडमिट केलं. मग ते प्रोसिडिंग्स मी हॉस्पिटल बेसिसवर बघत होती. जे म्हणजे माझे बाबा आहेत ते मला वाटणारच आहे ऑब्व्हियसली. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये असे केसेस बघितले. माणूस येतो,
5 मिनिटं फक्त हॉस्पिटलला राहतो आणि तिकडेच ठार मारतो. डोक्यावर मार लागतो माणसाला, तेव्हा इमिडिएट डेथ असं होऊ शकतं त्यांची, इमिडिएटली. स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या स्वागताच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडलेली आहे. स्वित्झर्लंडच्या एका बारमध्ये नववर्षाच्या उत्सवाच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेमध्ये स्वित्झर्लंडमधील नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पुण्याच्या कोरेगाव भीमा इथं 208वा शौर्य दिन साजरा करण्यात येतो. या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. या कार्यक्रमासाठी प्रशासनानं व्यापक तयारी केली असून संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विजय स्तंभ परिसर हा फुलांनी सजवण्यात आलेला असून आकर्षक विद्युत रोषणाईनं संपूर्ण परिसर उजळलाय. इथे मोठ्या प्रमाणात अनुयायांची इथे गर्दी आहे आणि त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं इथे वेगवेगळ्या सोयी सुविधा ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यावरून संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की राहुल नार्वेकरांना हे कृत्य शोभत नाही. तर दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी पलटवार करीत म्हटलंय की संजय राऊतांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते अशा खोट्या आरोपांची हवा करतायत. नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय की राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं आणि त्यातील आरोप हे राजकीय दबावाच्या पद्धतीचे एक भाग झालेले आहेत आणि याच मुद्द्यावर नार्वेकर यांचं म्हणणं आहे की मी निष्पक्षपणे काम करत असतो. मात्र काही लोकांचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांनी बिनबुडाचे आरोप करणं सुरू केले. यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर आणि त्यांच्यावरील आरोपांवर राजकीय चर्चासत्र सुरू आहे. त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले. आता हा धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क